तर राज्यातल्या वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं आज जोरदार हजेरी लावली। सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला। 26 मेला जे काही दाखल होणार मान्सून, महाराष्ट्रात आगमन कधी होणार? आत्ताची जी काही ब्रेकिंग बातमी आहे, नैऋत्य मोसमी पाऊस हा वेळेआधीच जो काही दाखल होणार असून उद्या 16 सर्वात जास्त जे काही आगमनाची जी काही सर्वात मोठी वेळ आहे, बघू शकता आत्ताची जी काय अंदमानानंतर जे काही सर्वात जास्त 26 जे काही तारीख आहे, तर केरळमध्ये आगमन होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जो काही मोसमी पाऊस आहे हा सर्वात जास्त आगमन कधी होणार? सर्वसाधारणपणे 1 जूनला जे काही केरळ येथे मोसमी पावसाचे आगमन होत आहे, तर यानुसार यंदा जो काही मोसमी पावसाचे आगमन हे 6 दिवस आधी होऊ शकते। गेल्या काही वर्ष मोसमी पाऊस केरळ येथे 24 मे रोजी दाखल झाला होता, तर तसेच अनुकूल परिस्थितीमुळे जे काही मान्सून हा वेगात 26 जे काही सर्वात जास्त 26 तारखेला रोजी जो काही दाखल झाला होता। साधारणपणे मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्यानंतर 10 ते 12 दिवसात जे काही महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर दाखल होत असतो। मात्र परिस्थिती अनुकूल असेल तर मात्र पाऊस वेगात दाखल होईल। सर्वात जास्त दाखल होण्याची शक्यता हा वेळेत आहे। बघू शकता यंदाचा हवामान हा स्थितीचा विचार करता जून महिन्यात जे काही पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सर्वात जास्त ब्रेकिंग बातमी आहे आपल्या समोर, हा पाऊस हा केरळमध्ये होणार आहे। अजून बातमी आपल्या समोर येत आहे, बघू शकता आत्ताची जी काही ब्रेकिंग बातमी आहे, तर मान्सून हा सर्वात जास्त आनंदाची बातमी, बळीराजाची प्रतीक्षा संपली। मान्सून उद्या अंदमानात जे काही धडकणार, हवामान विभागाची जी काही मोठी अपडेट ही समोर आलेली आहे। आताची जी काही ब्रेकिंग बातमी, आता बघू शकता पाऊस हा सर्वांच्या इथे पडणार। तर बघू शकता मागील काही दिवसापासून राज्यात उन्हाचा कडाका हा वाढला आहे। दरम्यान या हवामान विभागाने एक मोठी अपडेट दिलेली आहे। मान्सून वेगाने भारताकडे सरकत असल्याची आनंदाची जी काही बातमी आलेली आहे, त्यामुळे जे काही सर्वात जास्त सर्व जे काही लाभूक आहे हे सर्वात जास्त त्यांना खुश आनंदपणा झालेला आहे। हवामान विभागाच्या जे काही अंदाजानुसार मान्सून 16 मे रोजी जे काही सर्वात जास्त अंदमान आणि निकोबार बेटांवरती पोहोचण्याची शक्यता आहे। जर हा वेग कायम राहिला तर मान्सून 1 जून रोजी जे काही सर्वात जास्त पोहोचेल आणि सर्वांच्या इथे पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता देशाच्या या इतर भागांकडे जे काही पुढे सरकेल। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा वेग वाढलेला आहे, त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता ही सर्वात जास्त उच्चांक गाठत आहे। सर्वात जास्त बघू शकता भारतीय हवामान विभागाचे जे काही IMD हवामान अंदाजानुसार 16च्या जे काही सर्वात जास्त तारखेला बंगालच्या जे काही उपसागराच्या सर्वात जास्त अंदमान समुद्रात जे काही भागांमध्ये जे काही मान्सून संपूर्ण जे काही जास्तीत जास्त मुसळधार पाऊस आणू शकतो। बघू शकता आताची जे काही सर्वात जास्त मुसळधार पाऊस हा आणू शकतो। बघू शकता मान्सून जे काही 20 मे पर्यंत सर्वात जास्त अंदमान आणि निकोबार बेटांवरती पोहोचतो आणि मात्र यावेळी जे काही मान्सूनचा पाऊस अपेक्षित वेळेच्या 5 दिवस आधी अंदमान प्रदेशात जे काही कोसळू शकतो। आताची ब्रेकिंग बातमी आहे, बघू शकता सगळीकडे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर गेल्या वर्षी जे काही सर्वात जास्त 2025 मधलं मी तुम्हाला सांगतोय, जे काही मान्सून 13 मे रोजी जे काही अंदमान आणि निकोबार बेटांवरती पोहोचला होता। हवामान विभागाच्या मते बंगालच्या जे काही उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासोबत एक चक्रीवादळी सक्रिय होत आहे। ही चक्रीवादळ जे काही प्रणाली मान्सूनचा प्रभाव पुढे नेण्यात जे काही महत्त्वाची भूमिका बजावत आहे। आताची जी काही बातमी आपण पाहिलेलीच आहे, बघू शकता आताची जी काही बातमी आहे हा पावसा संदर्भात आहे। ही पाऊस की कधी पडणार, हा पाऊस कोणत्या क्षेत्रात जास्त पडणार आणि तुमच्या इथं पाऊस पडला की नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा। खाली कमेंट करून सांगितलं तर बघू शकता आताची जी काही ब्रेकिंग बातमी आहे, अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये जे काही प्रवेश केल्यानंतर मान्सून आपला परिचय सर्वात जास्त प्रवास करू शकतो। सर्वात जास्त 15 दिवसाच्या आत हा मान्सून भारतीय किनारपट्टीवर पोहोचतो आणि जे काही सर्वात जास्त 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये जे काही दाखल होतो। अंदमान बेटांवरती लवकरच दाखल होत असल्यामुळे तो केरळमध्येही त्यापूर्वी
पोहोचू शकतो. सर्वात जास्त बातमी ही आपल्या समोर येत आहे. होऊ शकता जे काय सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे मान्सूनच्या वेगवान जे काय प्रगती दरम्यान हवामान विभागाने एका भव्य सर्वात जास्त धोक्याचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागाचे जे काय मते सर्वात जास्त सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे जे काय देश सतर्क झालेले आहे. तर राष्ट्रीय सरासरी पर्जन्याप्रमाणे जे काय 80 सेंटीमीटर जे काय राहण्याचा अंदाज आहे. 4 महिन्याची जे काय दीर्घकालीन जे काय सरासरी 87 सेंटीमीटर आहे. तर बघू शकता 87 सेंटीमीटर म्हणजे वेगाने पाऊस हा पडणार आहे. आता जी ब्रेकिंग बातमी आहे हे अल निनो जे काय सर्वात जास्त परिस्थितीच्या विकासामुळे जे काय होत असे सर्वात जास्त साधारणपणे जून महिन्यात जे काय सक्रिय असणारी ही प्रणाली देशात जे काय मान्सूनच्या प्रवासाचा जे काय सर्वात जास्त कमकुवत करते. हवामान विभागाच्या जे काय अंदाजानुसार पॅसिफिक महासागरात एल निनो परिस्थिती जी काय विकसित होत आहे त्यानुसार जे काय पाऊस हा पडणारच आहे. तर मान्सूनची जी काय अपडेट आहे भारतीय हवामान विभागाने जे काय IMD वर्तवलेल्या जे काय अंदाजानुसार यंदा मान्सूनचा प्रवास जे काय विना अडकता जो काय सर्वात जास्त जो काय अडथळा येणार नाहीये आणि वेळेत जे काय पाऊस पडण्याची जी काय शक्यता ही चिन्हे दिसत आहेत. तर अंदमानात जे काय वेळेपूर्वी जे काय दाखल झाल्यानंतर मोसमी वारे केरळच्या दिशेने जे काय कूच करतील. केरळमध्ये 31 मेच्या जे काय सुमारास पावसाचे जे काय आगमन अपेक्षित असून त्यानंतर जे काय सर्वात जास्त जून महिन्यामध्ये जे काय सर्वात जास्त 6 जून मान्सून कोकण आणि किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बघू शकता आताची जी काय ब्रेकिंग बातमी आपण पाहिलीच आहे. मान्सून मे महिन्याच्या काय सुरुवातीला जे काय हवामान विभागाने वर्तवलेल्या उष्णतेचा अंदाज जो काय खरा ठरला. जे काय राज्यात जे काय अनेक ठिकाणी जे काय येलो अलर्ट हा जारी करण्यात आला आहे. मान्सून जे काय वेळेवरती किंवा त्याआधी येण्यापूर्वी जे काय वृत्तामुळे जे काय बळीराजाच्या आशा हे काय पल्लवित जे काय झाले आहेत. सर्वात जास्त आशा ह्या शेतकऱ्याकडे आहेत. होऊ शकता मागील वर्षी म्हणजे 2025च्या जे काय सुमारास राज्यात वेळेआधी जे काय दाखल झाला होता जो काय पाऊस अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे जे काय पूर्ण नव्हती यामुळे मोठे नुकसान झाले होते. या वर्षीही शेतकऱ्यांनी पावसाळ्या आधीच कामे पूर्ण केल्याचे चित्र आहे. सर्वात जास्त जे काही शेतकऱ्याला ही चिंता ही आढळून येत आहे. बघू शकता सर्वात जास्त शेतकरी हा हवालदिल होणार आहे. बघू शकता त्यांनी आधीच्या आधी जे काही कामे ही करून घ्यावी. सर्वात जास्त महत्त्वाची बातमी मान्सून बाबत मोठी अपडेट. अंदमान आणि 16 मेच्या जे काही सर्वात जास्त आसपास तर कोकणात जे काही पावसाचं आगमन कधी होणार हे बघू शकता. कोकणकर सर्वात जास्त ही तुमच्यासाठी बातमी बघू शकता. जे काही मान्सून संदर्भात जे काही मोठी बातमी आहे ही अपडेट आलेली आहे. जे भारतीय हवामान विभागाने IMD अंदाजाचा जे काही सर्वात जास्त यंदाचा जो काय मान्सून आगमनात जे काही महत्त्वाचा अंदाज हा व्यक्त केलेला आहे. हवामान खात्याच्या जे काही माहितीनुसार येत्या 6 जून जे काही सर्वात जास्त रोजी कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे काही राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे जे काही लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागलेले आहे. तर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये जे काही 16 मेच्या जे काही आसपास मान्सून हा दाखल होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेले आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर त्यामुळे जे काय पुढील काही दिवसात जे काय मान्सून सक्रिय होण्याचे जे काही संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे ईशान्य जे काय भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जो काही इशारा देण्यात आलेला आहे. 13 मे ते 19 मे दरम्यान जे काय जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. हवामान विभागाने जे काय सर्वात जास्त नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे. दरम्यान मान्सून जे काय वेळेत दाखल झाल्यास जे काय शेती कामगारांना वेग येण्याची शक्यता असून जे काय उष्णतेने जे काही त्रस्त नागरिकांनाही दिलासा मिळण्याची जे काही अपेक्षा व्यक्त केलेली जात आहे. त्यामुळे जे काय सर्वात जास्त पाऊस हा कोरिया जे काय सर्वात जास्त आपण पाहिलेला आहे तो काय कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर येणारी जी काय गुड न्यूज आहे बघू शकता. गुड न्यूज मान्सून उद्या अंदमान धडकणार जे काय महाराष्ट्रात या तारखेला जे काय पोहोचणार आहे. तर मान्सून जे काय सर्वात जास्त अपडेट राज्यात वाढत्या उष्णतेने जे काही नागरिक हैराण झालेले आहे. तर असताना जे काय हवामान विभागाने मोठा दिलासा दिला हा सर्वात जास्त मोठा दिलासा काय दिलेला आहे बघू शकता वर्तवलेला आहे. तर नैऋत्य मान्सून उद्या जे काय अंदमान निकोबार बेटांमध्ये जे काय दाखल होण्याची शक्यता असून यंदा मान्सूनचा प्रवास वेळेपूर्वी सुरू होण्याची शक्यता हे चिन्हे दिसत आहे. बघू शकता महाराष्ट्रात 6 जून पर्यंत मान्सून पोहोचू शकतो सर्वात जास्त असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर बघू शकता आता जे काय राज्यात उन्हाचा कडाका हा असह्य झालेला आहे. तो उन्हाचा हा सर्वात जास्त जोर हा आपल्या समोर चाललेला आहे.
हवामान विभागाने अत्यंत जे काही दिलासादायक बातमी आपल्याला दिलेली आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेच्या जे काही लाटेने होरपळलेल्या जे काही नागरिकांना दिलासा मिळणार असून मान्सूनचा जो काही आगमन आहे अधिकृत चालूही हे सर्वात जास्त आहे. बघू शकता सर्वात जास्त उद्या म्हणजे 16 मे जे काही सर्वात जास्त बघू शकता नैऋत्य मोसमी वारे जे काही 16 मेला आणि त्याच्यानंतर जे काही सर्वात जास्त 20 मेला सर्वात जास्त अंदमान निकोबार बेटांवरती धडकण्याची जे काही शक्यता आहे असाच त्याचा स्पीड राहिला म्हणजे सर्वात जास्त वेगवान राहिला तर हा सर्वात जास्त हा जून महिन्यामध्ये एक जूनला सगळीकडे इथं पाऊस पडू शकतो. बघू शकता मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अत्यंत पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे जे काही सर्व भाऊक हे अत्यंत जे काही सर्वात जास्त ह्याच्या मागे जे काही तुटून जे काही पडलेलेच आहे. महाराष्ट्रात जे काही 6 जूनला जे काही मान्सूनचा जो काय प्रवेश हा होणार आहे. बघू शकता तुम्ही याच्यावरती काय कमेंट करणार आहे मला खाली नक्की कमेंट करून सांगा. भारतीय हवामान विभागाने जे काही IMD वर्तवलेले जे काही अंदाजानुसार जे काही यंदा मान्सूनचा प्रवास विना अडथळा जो काही सर्वात जास्त वेळेत पार पडण्याची जे काही चिन्हे आहेत. अंदमान वेळेपूर्वी जे काही दाखल झाल्यानंतर मोसमी वारे केरळच्या जे काही दिशेने कूच करतील. केरळमध्ये जे काही 31 मेच्या जे काही सुमारास पावसाचे आगमन अपेक्षित असून त्यानंतर 6 जून रोजी जे काही मान्सून हा कोकण किनारपट्टीवरती धडकण्याची जे काही शक्यता आहे. तर बघू शकता त्यात उष्णतेची लाट असताना जे काही हवामान विभागाने जे काही मान्सून जो काही सर्वात जास्त मान्सून हा पडणार होता तो आता सर्वात जास्त पाऊस हा दिलासादायक बातमी ही दिलेली आहे. बघू शकता आताची जी काही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे. बघू शकता राज्यात तीव्र उष्णतेमुळे जे काही सर्वात जास्त जे काही पाऊस हा पडलेला आहे तर त्या पावसामुळे जे काही राज्यात तीव्र उष्णतेमुळे जे काही नागरिकांची होरपळ होत आहे तर आता नागरिकांना जे काही मोसमी पावसाचे जे काही वेध हे लागलेलेच आहे. बघू शकता आता जी यंदा पाऊस वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या दक्षिण बंगालच्या जे काही उपसागरात मोसमी पावसासाठी जे काही अनुकूल स्थिती असून शनिवारी 16 मे जे काही सर्वात जास्त मोठी बातमी आहे. होऊ शकता जे काही सर्वात जास्त असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. हवामान विभागाने जे काही सर्वात जास्त पाऊस हा कधी येणार आणि शुक्रवारी जे काही व्यक्त केलेले जे काही अंदाजानुसार केरळ येथे जे काही 26 जे काही तारीख आहे तर सर्वात जास्त मोसमी पावसाचे आगमन होईल. त्यामुळे राज्यातील जे काही सर्वात जास्त आगमन हे होण्याची लवकर शक्यता ही आहे. आत्ताची जी काही ब्रेकिंग बातमी आहे राज्यात सध्या काही जिल्ह्यांमध्ये जे काही उष्णतेची लाटे जे काही सर्वात जास्त चालूच आहे तर स्थिती बघू शकता काही ठिकाणी जे काही सरासरीहून अधिक कमाल जे काही तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे जे काही सर्वात जास्त नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असून अनेक जिल्ह्यांमध्ये जे काही तापमानाचा पारा 43 ते 45 अंशावरती पोहोचलेला आहे. काही ठिकाणी वादळामुळे जे काही पावसाची होऊन जे काही सर्वात जास्त नोंद झालेली आहे तर नागरिकांना जे काही तात्पुरता सर्वात जास्त सतर्क राहायची जे काही अनुमती ही दिलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जे काही तापमान आहे तर पारा जे काही 43 ते 45 हा अंश झाला असूनच जे काही नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत असला तरी नागरिकांना आता मोसमी पावसाचे जे काही आगमन कधी होणार हा प्रश्न लागू झालेला आहे. बघू शकता सर्वात जास्त जो काय मनाला सतावणारा जो काय प्रश्न पाऊस कधी पडणार. यंदा पाऊस वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज जे काय सर्वात जास्त असून यामुळे नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळेल असा अंदाज आहे. सर्वात जास्त जे काही दरम्यान सर्वात जास्त दक्षिण बंगालच्या जे काही उपसागरात मोसमी पावसाचा जो काही सर्वात जास्त होऊ शकता. आत्ताची जी काही ब्रेकिंग बातमी आहे आत्ता अनुकूल जे काही स्थिती आहे तर शनिवारी जे काही अंदमान जे काही सर्वात जास्त पाऊस दाखल होण्याची असं शक्यता आहे. तर हवामान विभागाचा जो काही अंदाज आहे आता जे काही यामुळे यंदा केरळमध्ये जे काही येथे जे काही पाऊस हा लवकर दाखल होईल आणि शक्यता आहे. तर यानुसार केरळ येथे जे काही सर्वात जास्त बघू शकता आता जी काही बातमी आहे ती काय केरळमधून येत आहे. तर 26 मे रोजी जे काही सर्वात जास्त मोसमी पाऊस दाखल होईल आणि असा हवामान विभागाचा जो काही अंदाज आहे तर बघू शकता. तर आत्ताची जी काही बातमी आहे तरी या वेळापत्रकात जे काही 4 दिवस पुढे मागे होऊ शकतात. त्यामुळे जे काही कोकणकरांना जे काही सर्वात आनंदाची बातमी आहे मान्सूनच्या मार्गात जे काही कोणतेही चक्रीवादळ अडथळा ठरण्याची जी काही शक्यता नसल्याने पाऊस नियोजित जे काही वेळेवर पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस हा तुमच्या इथं हा सर्वात जास्त पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. आताची जी काही लेटेस्ट बातमी तुम्हाला सांगितलेच आहे अंदमान आणि सर्वात जास्त 5 ते 6 दिवस आधीच कडक हे पाऊस जास्त हा पडणार आहे बेधडक. बघू शकता सामान्यतः जे काही मान्सून अंदमानात जे काही 20 मेच्या जे काही आसपास
दाखल होतो. मात्र जे काही यंदा अनुकूल परिस्थितीमुळे तो तब्बल 5 ते 6 दिवस जे काही आधीच म्हणजे 16 मे पर्यंत तिथे पोहोचू शकतो. तर बघू शकता दक्षिण बंगालचा जो काही उपसागर आहे, अंदमान समुद्र आणि निकोबार जे काही बेटांवरची पुढील 24 तासात जे काही पाऊस सुरू होईल, या प्रगतीमुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू, सर्वात जास्त केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्येही पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हा पाऊस पडणार आहे. मान्सून हा 2026चा संभाव्य वेळापत्रक आपल्या समोर जाहीर झालेला आहे. अंदमान निकोबार जे काय आगमन हे 16 मे सर्वात जास्त, तर 31 मे रोजी सर्वात जास्त. कोकण महाराष्ट्र प्रवेश 6 जून. बघू शकता शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा. मे महिन्याचं जे काय सर्वात जास्त हा बातमी आलेली आहे. हवामान विभागाने जे काय वर्तवलेला उष्णतेचा अंदाज खरा ठरला असून राज्यात जे काय अनेक भागात येलो अलर्ट जारी झालेला आहे. तर याबाबत जे काही सर्वात जास्त मान्सून वेळेवरती किंवा त्याआधी येण्याचं जे काय वृत्तामुळे जे काय बळीराजाच्या आशा पल्लवित जे काय झाल्या आहेत. अंदमानात जे काय आगमनानंतर केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातील पावसाचा प्रवास हा सुरू होईल. यामुळे लवकरच या जीव घेण्या जे काय उन्हाळ्यापासून जे काही नागरिकांची सुटका होणार आहे. बघू शकता अकोला नंदुरबारमध्ये 45 पार झालेला आहे. एकीकडे पावसाची आनंदवारी जे काही मिळत असली तरी राज्यावर सध्या उष्णतेच्या लाटेचे जे काही सावट कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जे काही सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये उन्हाचा चटका हा तीव्र असला तरी तर अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही तापमान हा पारा 45 अंश सेल्सिअसचं जे काही पुढे गेल्याने प्रशासनाने त्या नागरिकांना जे काही दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे जे काही आवाहन केलेलं आहे. 18 मे सर्वात जास्त जे काही ब्रेकिंग बातमी, राज्यातील जे काही तापमान सामान्यतः जे काही सर्वात जास्त सामान्यपेक्षा 2 ते 3 अंशांनी जे काही जास्त राहण्याची शक्यता ही असून वाढते जे काही आर्द्रतेमुळे जे काही उकाडा हा अधिक जाणवेल. सर्वात जास्त हा उकाडा जाणवणार आहे. तर याच्यासाठी सर्वांनी हे तयार राहण्याची सर्वात जास्त गरज आहे. तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथं पाऊस पडतोय का, तुमच्या इथं गरमी चालू आहे, उकाड्यापासून तुम्हाला सावधान होण्याची शक्यता आहे का. मला सांगा तुमचा जिल्हा कुठं, तुम्ही राहता कुठं, सर्व सांगा मला. मी तुम्हाला तिथून पुढे बातमीही सांगेल. तुमच्या जे काही राज्यातील जे काही सर्वात बातमी तुम्हाला ह्या जे काही चॅनलवरती मिळणारच आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.